हां तिथं जाऊन हे घ्या, त्याचा जबाब घ्या. हे पहा, कुणाल कामरांनी तसं काही पाप केलेलं नाही. हे सरकार खोटं गुन्हा दाखल करतो. आता गद्दार गद्दार आम्ही रोज म्हटलेले, मग आमच्यावर नाही गुन्हे दाखल केले, कामरावर का केले? आम्ही तर रोज भाषणात 10 वेळेस गद्दार म्हणतो. कामराच का लागला यांना? मला वाटतं कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस योग्य तो धडा अशा शिकवणाऱ्या म्हणणाऱ्याला देतील. पोलीस काय कोर्टापेक्षा मोठे नाही. मग माझं मत आहे की इथल्या ट्रस्टची सगळी चुकी आहे. पूर्णपणे ट्रस्ट याला दोषी आहे. ट्रस्टच्या धोरणानुसार डॉक्टर वागत असतात. डॉक्टरांचं पर्सनल कोणतंही धोरण अशा हॉस्पिटलमध्ये नसतं. त्यामुळं डॉक्टर घायसासांपेक्षा सगळ्यात आधी या ट्रस्टवर कारवाई करावी असं माझं मत आहे. थँक्यू. आता बस. नाही 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 नाही, माझं म्हणणं नाही. महापालिकेचे अधिकारी इंजिनियर हुशार आहे. त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात शंका नाही. एखादा लाईनमनसुद्धा महापालिकेचा एकदम ब्रिलियंट आहे. माझं म्हणजे आता त्याला झोपेत जरी सांगितलं कोणत्या पाण्याच्या लाईनचं कसं आहे तर तो इथं सांगू शकतो. असे लोक आपल्या संभाजीनगरात आहे. माझं म्हणणं आहे, जर आयुक्तालाच या कामात इंटरेस्ट नसेल तर इंजिनियर या कामात इंटरेस्ट का ठेवाल? आयुक्त IPLची मॅच खेळण्यात रंगलेला आहे. आयुक्त घरवारीवर लाईट लावण्यात गुंतलेला आहे. त्याला शहराला पाणी मिळो का न मिळो. आयुक्त मोठे मोठे लेआउट नक्षत्रवाडी कांचनवाडी तिकडे मंजूर करण्यात गुंतलेला आहे. त्याला याच्याशी घेणं देणंच नाही, काही नाही आहे. त्यांनी उद्या सगळे इंजिनियर बोला आणि पाणी नीट होत नाही, कसं होत नाही सांगा, मी सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसांना कमिशनर बरोबर बैठक घेऊन पाण्याचे दिवस कमी करून दाखवणार. आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही कमी करू. पाण्यावर का नाही बोलायचं? का बोलायचं नाही पाणी? आत्ताची गरज पाण्याची आहे ना. का मला घरवारे क्रिकेट खेळायला काय शहराला 10 लाख लोकांना जायचं आहे का? घरवारे ग्राउंडवर फ्लड लाईटमध्ये क्रिकेट खेळायला या शहरातले 10 लाख जाणार आहे का? मला त्याचा मुद्द्याचं उत्तर द्या ना तुम्ही. आहे का उत्तर? नाही आहे कोणाकडे. जे लोकांना आवश्यकता आहे ते पाणी देणं तर महापालिकेचं कामच आहे ना. बॉडी नसल्यामुळे तुम्ही प्रमुख आहे, नाही तर लोकांनी महापौराला जबाब विचारला असता. बाकी काम कसं पटापट करतो? कमर्शियल लेआउट द्या बरं, 2 दिवसात कसा मंजूर होतो? मग मोठे मोठे टेंडर कसे लागतात ताबडतोब? हां, कसे कचऱ्याचे मायनिंगचे वगैरे वगैरे टेंडर कसे लागतात? तो कचरावाला रस्त्यावर कचरा फेकतो ते भले दिसत नाही आयुक्ताला. नारेगावून कचरा उचलण्याचा प्रोजेक्ट आहे, रस्त्यावर तो कॉन्ट्रॅक्टर कचरा फेकतो, आयुक्ताला दिसत नाही. हे त्याला चालतं. हां, मायनिंगचं चालतं त्याला सगळ्या गोष्टी. खरेदी आवाज तो होती चालते. रस्ते खराब केले, 4-4दा उखडावं लागलेले हे दिसतात, हे चालतात का त्याला? या शहरातले रस्ते सरकारने पैसे दिले, स्मार्ट सिटीचे पैसे राज्य सरकारने पैसे दिले, 2-2दा रस्ते उघडावं लागले. तुम्हीच जाऊन बघा त्या तिकडचा जयेश्वर कॉलनीचा रस्ता. हे चालतं तुम्हाला? हे धंदे चालतात आयुक्ताला. आणि पाणी का नाही चालत? पाणी द्यावं लागेल त्याला. पण आता हे संपलं का पाणी? थँक्यू.